नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। जागतिक महिला दिनानिमित्त आज आपण भेटणार आहोत डॉक्टर मनीषा राजेश म्हात्रे जुईकर यांना। मॅडम, जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक स्वागत। तर आपण मॅडमचा प्रवास त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत। डॉक्टर पेशामध्ये कशा आल्या, त्या अलिबागच्या मूळच्या आणि त्या सुनबाई पेनच्या झाल्या, म्हणजे एक धरमतरची खाडी ओलांडून त्या पेनकडे कशा कूच केल्या आणि त्यांचा जीवन आपण पहिल्यांदा विचारात घेणार आहोत। मॅडम, आपलं वैवाहिक जीवन तथा सर्व शिक्षण आणि वैवाहिक जीवनाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल। मी सुरुवातीपासून सांगते, मी डॉक्टर मनीषा राजेश म्हात्रे जुईकर। माझं तिकडचं गाव मूळगाव शहाबाज, म्हणजे माहेर शहाबाजचं, आणि शहाबाजचं माझं नाव मनीषा विठ्ठल जुईकर। तर माझं शिक्षण नाना पाटील हायस्कूल पोयनाड येथे झालं। अगदी पहिलीपासून ते 12वी पर्यंत मी नाना पाटील हायस्कूल पोयनाडला होते आणि सतत पहिली यायची, म्हणजे सतत एक हुशार विद्यार्थिनी म्हणून तिथे होती। आणि 1994 साली माझं 12वी झालं। 12वीलाही मी तिथे फर्स्ट आली, चांगल्या मार्कांनी पास झाली। आणि माझे पप्पा कृषी अधिकारी, त्यांची इच्छा होती की माझ्या मुलीने डॉक्टर व्हावं, आणि त्या काळी खरंच कठीण होतं, म्हणजे पण एक त्यांच्या इच्छेखातर आणि त्यांच्या प्रयत्नांनी, माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रयत्नांनी मला MBBS ला ऍडमिशन मिळालं। तर माझं MBBS मी MGM कामोठे नवी मुंबई येथे पूर्ण केलं। ते जरी प्रायव्हेट हे असलं, कॉलेज असलं, तरी पण मला मार्कांवर तिथे ऍडमिशन मिळालेलं। त्यावेळी काही फ्री सीट्स असायच्या, तर त्या फ्री सीट मधून मार्कांच्या ह्याच्यावर मला ऍडमिशन मिळालं आणि माझ्या आई वडिलांची ती इच्छा पूर्ण झाली आणि त्यांच्या आशीर्वादाने मी माझं MBBS पूर्ण केलं। माझं MBBS पूर्ण झालं 2000 मध्ये, आणि मग 2000 ला MBBS पूर्ण झाल्यावर पप्पांनी मला एक हे केलं की बघ, एक आरोग्याचा तू वसा घेतलायस, म्हणजे तुला मी डॉक्टर केली, ती पैसे तू कमवणारच, तुला मिळणारच, पण तू एक सेवा म्हणून हे स्वीकारायचंय आणि तू एक आरोग्य सेवा स्वीकारली आहेस, त्याच्यामुळे तू आरोग्य सेवाच करायची आहे, त्याचा व्यवसाय नाही करायचा। आणि त्यांचं ते एक ब्रीदवाक्य म्हणून मी ठरवलं की गव्हर्नमेंट सर्व्हिस जॉईन करायची। आणि मग त्यावेळी मी प्रथमतः माझी पोस्टिंग इथे चिखली PSC, अलिबाग तालुक्यामध्ये चिखली प्राथमिक आरोग्य केंद्र, ही माझी पहिली पोस्टिंग तिथे मला मिळाली आणि मग तिथे मी जॉईन झाले। तिथे जॉईन झाल्यानंतर मग 2004 साली माझं लग्न राजेश पांडुरंग म्हात्रे डोलवी यांच्याबरोबर झालं आणि मग मी अलिबाग तालुक्यातून पेणची सून म्हणून पेणमध्ये आली। आता पेणमध्ये किती वर्ष झाली सर्व्हिस आपण करताय? नंतर पेणमध्ये आल्यानंतर, लग्न झाल्यानंतर मग मी प्राथमिक आरोग्य केंद्र गडब येथे बदली करून घेतली आणि मी प्राथमिक आरोग्य केंद्र गडब येथे 14 वर्ष अविरत सेवा दिली। त्यानंतर मग माझी बदली प्राथमिक आरोग्य केंद्र वाशी येथे झाली आणि आता 5 वर्ष मी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे। आणि करोनाच्या काळामध्ये माझ्याकडे जवळजवळ 8 वर्ष, म्हणजे करोनाच्या काळाच्या पूर्वी सुद्धा माझ्याकडे 8 वर्ष तालुका आरोग्य अधिकारी या पदाचा कार्यभार होता। म्हणजे माझं वैद्यकीय अधिकारी पद सांभाळून मी तो तालुक्याचा कार्यभार पण सांभाळला आणि करोना काळात खरंच मला लोकांची सेवा करण्याचं एक खूप चांगलं हे मिळालं आणि मला खरंच त्याचा म्हणजे आनंद आहे की मी लोकांची सेवा करू शकली। त्यात मित्रांनो, मला सांगायला आवडेल, करोना काळात जे मॅडमनी केलंय ते त्यांच्या तोंडांनी सांगणार नाही, मला माहिती आहे, परंतु मी जवळून ते पाहिलेलं आहे। खऱ्या अर्थानं पेन तालुक्याचं पालकत्व, कारण करोना हा जो आलेला जो आघात होता त्यामध्ये आजारापेक्षा लोक घाबरत होते, पण मॅडम ज्या प्रकारे समोरच्या रुग्णांना म्हणा किंवा सर्व त्यांच्या नातेवाईकांना समजावत होतं ना, ते खूप वेगळं होतं। आणि खरं सांगायचं म्हणजे माझ्या गरजा रायगडमध्ये आज मॅडमना बोलवण्याचं कारणच ते आहे, कारण मी त्यांचा प्रवास जवळून बघितलेला आहे करोना काळात। तर मॅडम, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही गडब आणि वाशी, जर दोन्हीचा जर विचार केला, भौगोलिक दृष्ट्या जर दोन्ही विचार केला, तर दोन्ही जो एरिया आहे, आता जर गडबचा विचार केला तर खाडीच्या पल्याड आणि आल्याड एवढी मोठी आहे, आता इकडे विचार केला तर तीच अवस्था आहे। ही दोन्हीकडची तारेवरची कसरत कशी काय तुम्ही सांभाळली? मी ते एक ब्रीदवाक्यच घेतलेलं की आपल्याला आरोग्य सेवा करायची आहे, त्याच्यामुळे ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मी सर्व्हिस केली तिथे मी जाऊन असा प्रयत्न केला की इथली OPD वाढायला हवी आहे, इथे ज्या ज्या सेवा लोकांना हव्या आहेत, म्हणजे गरजेच्या आहेत, त्या देण्याचा आपण प्रयत्न करूया। त्याच्यासाठी मग माझ्या स्तरावर जे जे प्रयत्न आवश्यक होते तेथे मी केले। मला सांगायला खरंच अभिमान वाटतो की मी गडब PSC ला येण्याच्या अगोदर तिथे 4 ते 5 पेशंट यायचे, किंवा वाशी PSC ला येण्याच्या अगोदरही तिथली OPD जेमतेम 8-10 असायची। पण आज म्हणजे मी गडबला असताना सुद्धा ती OPD मी 100च्या वर नेऊन ठेवलेली,
प्रत्येक दिवसाला तिथे 100च्या वर पेशंट यायचे. शिवाय ज्या डिलिव्हरी होत नव्हत्या त्या डिलिव्हरी मी तिथे चालू केलेल्या, पोस्टमॉर्टम तिथे होत नव्हते ते पोस्टमॉर्टम चालू केलेले, बाकी ज्या इतर शस्त्रक्रिया, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया किंवा प्राथमिक आरोग्य स्तरावर ज्या ज्या सेवा आवश्यक आहेत त्या सर्व मी तिथे चालू केलेल्या. तसंच मग मी वाशीला आल्यावरही बघितलं की तिथेही पेशंट नव्हते किंवा ज्या सेवा पाहिजे देण्याच्या दृष्टीने आवश्यक आहेत त्या दिल्या जात नव्हत्या. मग मी तिथे आल्यावर मी ठरवलं की नाही, आपल्या लोकांना याची गरज आहे आणि खरंच ते खारेपाटातल्या लोकांना हे जवळ आहे, पेड नाही म्हटलं तरी त्यांना लांब आहे. हा, मग मी त्या सर्व सेवा तिथे पण चालू केल्या. म्हणजे तिथली ओपीडी आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की तिथली ओपीडी आज 100च्या वर आहे. तिथेही डिलिव्हरी होतात, तिथेही शस्त्रक्रिया केल्या जातात आणि ज्या ज्या सेवा इतर जे राष्ट्रीय प्रोग्राम आहेत ते सगळे आम्ही राबवतो आणि लोकांच्या दृष्टीने जे जे आवश्यक आहे त्याच्यासाठी आम्ही खरंच प्रयत्न करतो. थोडस पुन्हा मागचाच प्रश्न विचार, गडपचा एरिया विचार केला तर पाबलखोरा हा संपूर्ण आदिवासी आणि डोंगर विभाग, तिथं महिलांच्या तर समस्या खूप होत्या, त्या कसं काय तुम्हाला हे करता आलं? नाही, मी तिथे भौगोलिक दृष्ट्या सुद्धा विचार केला की प्रत्येक एरियाचा वेगळा हे होता. म्हणजे आपण जर आतमध्ये गेलो, पाबळ आणि वरख खोऱ्यामध्ये गेलो तर तिथे लोकांना एक स्नेक बाईट म्हणजे साप चावणं किंवा विंचू चावणं हे प्रकार जास्ती होते किंवा डिलिव्हरी पेशंटला खरंच प्रॉब्लेम्स येत होते कारण लांब तेवढ्या आणणं वगैरे फार कठीण होतं. मग त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले की ह्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल किंवा त्याच्या पुढे थोडंसं आल्यावर ऍक्सिडेंटचं प्रमाण होतं, हायवे होता, मग ऍक्सिडेंटच्या पेशंटना त्वरित उपचार कसे मिळतील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. किंवा पोस्टमॉर्टम तिथे होत नव्हते, लोकांना इकडे पेंडला घेऊन यायला लागायचं, नातेवाईकांचे त्याच्यामध्ये खरंच फरफट व्हायची. मग त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करून म्हणजे प्रत्येक भौगोलिक दृष्ट्या विचार करून त्या सेवा देण्याचा तिथे मी असताना प्रयत्न केला. त्याचप्रमाणे त्याच ह्याच्यामध्ये म्हणजे प्राथमिक केंद्राच्या भागामध्ये येणारा शिवबेनसे तर तो खाडीच्या पलीकडचा आहे, मग तिकडचं कसं काय व्यवस्थापन व्हायचं? तिकडेही कसं होतं, तो एरिया ऍक्च्युअली प्राथमिक आरोग्य केंद्राला लांब होता. मग त्याच्यासाठी मी खास IPCLच्या हॉस्पिटलला वगैरे भेटी देऊन त्यांना विनंती केलेली की आमच्या इथल्या लोकांना तुमच्याकडून ज्या काही सेवा उपलब्ध होण्यासारख्या आहेत त्या प्लीज करा, कारण या लोकांना गडप PSC खूप लांब होती. मग त्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि त्यांच्या सहकार्यातून आणि आमच्या PSCच्या ह्याच्यातून त्यावेळी आम्ही तिथे भरपूर सेवा उपलब्ध केलेल्या, खूप प्रकारचे कॅम्प्स वगैरे त्यांच्या IPCL कंपनीच्या सहकार्यातून वगैरे घेतलेले. आणि तिथे कुहिरे म्हणून आपलं जे छोटं PHU होतं तिथेही आम्ही सर्व्हिसेस वगैरे सगळ्या उपलब्ध केलेल्या. तीच तशी जर बघितलं तर त्याला साम्य, परंतु हा खारेपाट विभाग तो डोंगर विभाग होता. खारेपाट विभागात दळणवळणाच्या सुविधा बऱ्याच प्रमाणात आता ह्या 2-3 वर्षात झाल्या, ह्याच्या अगोदर नव्हत्या. त्यावेळेला कसं काय मॅनेज व्हायचं? मग नाही, खरं आहे, म्हणजे ह्याचा भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर खूपच वेगळा एरिया होता तिथला आणि इथला. हे पूर्ण खाडीच्या बाजूची गावं आहेत आणि इथले खरंच आरोग्यविषयक प्रश्न पण थोडेसे वेगळे आहेत आणि दळणवळणाची साधनंही फार कमी आहेत ह्या एरियामध्ये. आता थोडंसं म्हणजे मला वाटतं दळणवळण थोडं वाढलंय, पण त्यावेळी खरंच कठीण होतं. पण मग त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करून जास्तीत जास्त पेशंट आपल्यापर्यंत कसे पोहोचतील किंवा जी आमची आतली उपकेंद्र आहेत, वडा उपकेंद्र आहे किंवा एक वाशी उपकेंद्र आहे, तिथेही आम्ही लसीकरण किंवा इतर सेवा वगैरे कशा उपलब्ध होतील असं बघितलं. किंवा तिथे आता ज्या CHO समुदाय आरोग्य अधिकारी पोस्ट आल्यात मग त्यांच्या स्तरातून काही प्रोग्राम्स कसे राबवता येतील हेही बघितलं. म्हणजे लोकांपर्यंत आपण पोहोचायचं असा प्रयत्न केला. साधारणतः वाशी PSCच्या कार्यक्षेत्रात किती ग्रामपंचायती येतात? 13 ग्रामपंचायती आहेत आणि त्यांच्या वाड्या आहेत. आणि त्यांच्या वाड्या. हो. आता मूल तिथला मूल प्रश्न आरोग्याचा कोणता येतो? म्हणजे एक प्रकारचा बऱ्याच वेळेला स्नेक बाईटचा हा प्रश्न तिथं उद्भवत असतं, ह्याच्याच प्रमाणे आणखी कोणते येतात? आता स्नेक बाईट विचार केला तर गडबला थोडं जास्ती प्रमाणात होतं, इथे थोडं स्नेक बाईटचं प्रमाण कमी आहे. पण थोडंसं एक साथीचे आजार म्हणा किंवा एक गॅस्ट्रो वगैरे असे थोडे पेशंट इथे असतात किंवा लोक शेतात कामं करतात त्याच्यामुळे तापाचे पेशंट, इतर जलजन्य आजाराचे पेशंट, असे पेशंट असतात. मॅडम, ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण काम करत आहात त्यावेळेला एक ग्रामीण भागाच्या ज्या समस्या असतात किंवा साथीचे आजार असतात हे ऋतुमानावर ठरलेले असतात? हो, बऱ्यापैकी ऋतुमानावर असतात. म्हणजे आता आपण विचार केला तर कापणी लावणीच्या सीझनमध्ये एक लेप्टो म्हणून आजार येतो. ऍक्च्युली सांगायचं झाला इतिहास तर लेप्टोपेड मध्ये आहे हे आम्हीच डिटेक्ट केलं. म्हणजे मी गडबला असताना 2010 साली अचानक शिवबेंडसेची काही लोक शेतावरून घरी यायची, रक्ताची उलटी करायची आणि डेथ्स व्हायच्या. म्हणजे त्यावेळी माहितीच नव्हतं की हा लेप्टोचा आजार आहे. आणि मग आम्हालाही कन्फ्युजन झालं की हा असा कुठला तरी नवीन आजार आहे की सडन लोकांची डेथ्स होते, लोकांना एक बारीक ताप येतोय, लोक शेतावर कामं करतायत आणि घरी येऊन डेथ्स होतात. अशा बऱ्याचशा डेथ्स त्यावेळी तिथे झालेल्या. आणि मग आम्ही ते वरपर्यंत कळून अक्षरशः दिल्ली, अंदमान, निकोबार पासून टीम आलेल्या त्यावेळी आपल्याकडे
आणि मग त्यांनी ते उंदरांचं डिसेक्शन वगैरे करून त्यावेळी ते डायग्नोज झालं की हा लेप्टोचा आजार आहे. म्हणजे एक प्रकारचा आपल्या एरियातूनच लेप्टो हा आजार समजला की हा अशा प्रकारचा आजार पूर्वीपासून होता, परंतु माहिती नव्हतं. लोकांचा असा गैरसमज होता की अचानक घरी येतोय, रक्ताची उलटी करतोय, काहीतरी अंधश्रद्धा करणी केली, अशा प्रकारातून लोक ते घेत होते. आणि मग अचानक तिथे सडन 2010 साली शिवू एरियामध्ये 5-6 डेथ झाल्या. आणि मग त्यावेळी असं म्हणजे मलाही वाटलं की काहीतरी हा वेगळा व्हायरस आहे. मग मी वरिष्ठांना कळून खूप असं दिल्लीपासून टीम आलेल्या आमच्याकडे, अंदमान निकोबारच्या काही टीम येऊन त्यांनी उंदरांचं डिसेक्शन वगैरे केलं आणि मग त्याच्यातून डिटेक्ट झालं, म्हणजे सॅम्पल्स वगैरे आपण पुण्याला पाठवले, त्याच्यातून डिटेक्ट झालं की हा लेप्टोचा व्हायरस आहे आणि त्याच्याने या डेथ्स होत आहेत. आणि मग 2010 पासून आपण असं चालू केलं की जेव्हा कापणी लावणीचा सीझन असतो, एक डॉक्झी म्हणून जी गोळी आहे ती आपण लोकांना अगोदरच देतो की जेणेकरून त्यांना हा आजार होऊ नये. म्हणजे प्रतिबंधात्मक उपचार म्हणून आपण डॉक्झीचे राऊंड अगोदरच चालू करतो. आता 2010 आणि आता 2014 आपण आता हे, तर काय फरक काय पडला ह्या? खूप फरक पडला. म्हणजे पूर्वी त्या ज्या डेथ्स होत होत्या कळतच नव्हतं कशाने होतोय, आणि आता ह्या डॉक्झीचे राऊंड चालू केल्यामुळे मृत्यूचं प्रमाण खरंच कमी झालंय आणि लोकही जागृत झाली. म्हणजे आपण काय करतो, अगोदरच त्यांना डॉक्झीचे राऊंड चालू केल्यामुळे त्यांना त्याची एक प्रतिकार शक्ती निर्माण होते आणि थोडंसं आरोग्य शिक्षण देतो की शेतात जखम वगैरे असेल तर जाऊ नका, किंवा पहिल्या जखमेचे उपचार करा, शेतात जर पॉसिबल असेल तर बुटं घालून जा. आपल्याकडे शक्य नाहीये पण जिथे समजा कुठे जात असाल किंवा गुरढोरं किंवा जर शेळ्या वगैरे असतील तर त्यांच्या मलमूत्रातून जाऊ नका, कारण हा उंदीर किंवा गुरढोरं यांच्या मलमूत्रातून बाहेर पडतो विषाणू आणि मग तो आपल्या पायाला जर जखम वगैरे असेल तर आपल्या शरीरात प्रवेश करतो. आणि त्याची लक्षणं प्राथमिक स्तरावर खूपच कमी असतात. म्हणजे अगदी बारीक ताप येणं किंवा एक थोडासा थंडी वाजून ताप येणं आणि लोकांना जाणवतही नाही की आपण आजारी आहोत. आणि जेव्हा तो गंभीर स्वरूप धारण करतो त्यावेळी मग म्हणजे प्लेटलेट्स वगैरे कमी होऊन डेथ्स होते. त्याच्यामुळे आता आपण ते राऊंड चालू केल्यापासून खरंच मृत्यूचं प्रमाण कमी झालंय. हा झाला कापणी बांधणीच्या वेळेला. मग पाऊस सुरू होतो त्यावेळेला, पाऊस सुरू होतो त्यावेळी मच्छरांचं प्रमाण वाढल्यामुळे थोडंसं मलेरिया, डेंग्यू याचं प्रमाण वाढतं. पण मग त्याच्या बाबतीत पण आपण लोकांना जनजागृती करतो की मच्छरांपासून स्वतःचं संरक्षण करा, मच्छरदाणीचा वापर करा, किंवा आपल्या सरकारी याच्यातूनही मच्छरदाणी काही ठराविक गावांना वाटप केल्या जातात. नंतर आपण आरोग्य शिक्षण देतो की कसं त्याच्यातून म्हणजे लक्षणं काय आहेत किंवा कसा बचाव करायचा, किंवा अशी काही लक्षणं दिसली तर त्वरित जाऊन सरकारी दवाखान्यात रक्त तपासणी करून घ्या. हे झालं. आता मधल्या काळात मॅडम आठवत असेल अगदी 6 महिन्यापूर्वी थोडस आपल्या एरियामध्ये विचार केला तर कावीळच्या साथीने म्हणजे थैमान घालणं म्हणता येणार नाही, पण ते प्रसार माध्यमाने जास्त थैमान घातलं होतं म्हणून ते वाटत होतं. तर ते कावीळचा आजाराचं मूळ कारण काय असलं पाहिजे? आता काविळीचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक रक्ताची कावीळ आहे, एक पाण्याने होणारी कावीळ आहे. रक्ताची कावीळ आहे त्याचा प्रसार कम्प्लिटली डिफरंट मार्गाने होतो, आणि ही जी पाण्याची कावीळ आहे हे आयदर एक तर दूषित पाणी प्यायल्यामुळेही होऊ शकते, किंवा उघड्यावरचा अन्न पदार्थ किंवा हे जे गोळेवाले, रसवाले, ऊसवाले ह्यांनी जर दूषित पाणी वापरलं तर त्याच्यातूनही पसरू शकते. आणि त्याचं लक्षण कावीळ आहे. म्हणजे जो विषाणू आहे हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई, हिपॅटायटिस ए आणि ही पाण्यापासून होणारी कावीळ आहे. आणि ह्याच्यामध्ये हिपॅटायटिस ए आणि ई मध्ये शरीरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला कावीळ होते. कावीळ होते म्हणजे शरीर पिवळं होणं, बिलिरुबिनचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे मग शरीर पिवळं होणं किंवा लघवी पिवळी होणे अशी लक्षणं दिसतात. आणि हिपॅटायटिस बी आणि सी ही रक्ताची कावीळ आहे, पण त्याचा प्रसार कम्प्लिटली वेगळ्या प्रकारे होतो आणि ते रक्ताच्या मार्फतच होऊ शकतो. रक्ताच्या मार्फतच होतो तो. आणि असं म्हटलं जातं की ते हिपॅटायटिस बी जर झाले त्याचा रक्ताचा जर संपर्क आला तर दुसऱ्याला पण त्याचा होतो. हो, त्याचं जसं HIV प्रसार होतो तसंच त्याचा प्रसार होतो. म्हणजे दूषित सुया वापरल्या किंवा ज्याला हिपॅटायटिस बी आहे त्याचं रक्त आपल्याला दिलं गेलं, हल्ली खूप स्क्रीनिंग केलं जातं, सहजासहजी नाहीच दिलं जात, पण चुकून दिलं गेलं तर होऊ शकतो, किंवा शारीरिक संबंधातून होऊ शकतो, किंवा पत्नीला असेल तर ह्याला होऊ शकतो, पतीला होऊ शकतो, अपत्यांना पण होऊ शकतो. म्हणजे जसं HIV संक्रमण होतं तसं हिपॅटायटिस बी चं संक्रमण होतं. आणि त्याच्यात हेपॅटायटिस बी मध्ये मृत्यूचे प्रमाण काय कशा प्रकारचे? मृत्यूचं प्रमाण तसं नगण्य आहे. म्हणजे हिपॅटायटिस बी असणारा व्यक्ती काही ठराविक गोळ्या घेतल्या तर चांगलं आयुष्यमान असतं त्याला, आणि तो आयुष्यभर निरोगी राहून हे करू शकतो. फक्त तो प्रसार करू शकतो, जे मी आता मार्ग सांगितले त्याच्याने तो दुसऱ्याला प्रसार करू शकतो. त्याच्यामुळे तो आयुष्य चांगलं जगू शकतो पण प्रसार करू शकतो दुसऱ्या. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना मला वाटतं तेच आहे बी हिपॅटायटिस. मधल्या काळात ते झालं होतं की त्यांच्या काय ब्लड मधनं म्हणजे ते ब्लडचं होते. मग हे
नगण्यच, आपल्या इकडे नगण्यच म्हणायला लागेल ही कावीळचा प्रकार. हिपॅटायटिस बी आपल्याकडे नगण्य आहे. मधल्या काळात हिपॅटायटिस ई चे काही पेशंट आपले, सॉरी हिपॅटायटिस ए चे काही पेशंट मिळालेले आपल्या इथे. दूषित पाणी म्हणा किंवा उघड्यावरचे अन्न पदार्थ किंवा हे गोळेवाले रसवाले ह्यांच्या मार्गाने दूषित होऊन पेशंट काही मिळालेले, म्हणजे होतं त्यावेळी ते कावळीचं प्रमाण. मॅडम, ग्रामीण भागाचा विचार करता आणि शहरी भागाचा विचार करता, ग्रामीण भागाच्या ज्या काही आरोग्य सेवा आहेत त्यांना काही मर्यादा आहेत. पण आज विचार केला तर डिलिव्हरीचे सर्रास जर पेशंट विचार केला तर खासगीपेक्षा ते सरकारीमध्ये येणं पसंत करतात. ह्याला कारण काय? नाही, सरकारने ना त्यासाठी खूप अशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे त्या डिलिव्हरी पेशंटला जर का समजा तिला कळा चालू झाल्या तर तिला आणण्यासाठी गाडी प्रोव्हाइड केली जाते शासकीय संस्थेमध्ये. शासकीय संस्थेमध्ये डिलिव्हरी करताना तिला काही प्रॉब्लेम आला तर पुढे जाण्यासाठी, संदर्भित करण्यासाठी आपण आपलं वाहन देतो. नंतर तिथून डिलिव्हरी झाल्यानंतर तिला घरी सोडण्यासाठी वाहन दिलं जातं. आणि खरंच उत्तम प्रतीच्या सेवा दिल्या जातात सरकारी दवाखान्यात. त्याच्यामुळे आजकाल बघितलं तर खाजगी याच्यात जाण्यापेक्षा लोकांचा कल सरकारी याच्यात वाढलेला आहे. आणि खाजगी याच्यात तसं फी घेतली जाते बऱ्यापैकी, त्याच्यामुळे मग लोक बऱ्यापैकी सरकारी दवाखाना प्रेफर करतात. मॅडम, आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त बोलत आहोत, तर थोडस मला एक म्हणायला लागेल नाही, जखमेवरची खपळी काढल्यासारखं आहे. आज जे स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, ह्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? नाही, खरंच एक असा गंभीर विषय आहे. आणि म्हणजे आज 21व्या शतकात येऊनही बोलताना खरंच असं वाईट वाटतं. आणि एक स्त्री म्हणून खरंच वाईट वाटतं की आजही स्त्री भ्रूण हत्या केली जाते. आजही म्हणजे PCPNDT म्हणून एक ऍक्ट आहे की ज्याच्यामध्ये लिंग बघण्यासाठी, बाळाचं लिंग बघण्यासाठी बंदी आहे. पण तरीही लपून छपून काही ठिकाणी बघितलं जातं. आणि गर्भात जर का ते स्त्री भ्रूण असेल तर तिला गर्भातच मारलं जातं. म्हणजे 21व्या शतकात येऊनही आपण जर हे करत असू तर खरंच म्हणजे एक असं वाईट वाटण्यासारखं आहे. आणि एक स्त्री म्हणून असं खरंच हुरूर वाटण्यासारखं आहे की 21व्या शतकातही लोक आज हा विचार करतात की मला मुलगी नको. आणि जास्त म्हणजे बोलायला वाईट वाटतं, पण एक स्त्रीच नको म्हणते. म्हणजे एक स्त्रीच जास्ती ह्याला कारणीभूत असते की मला मुलगी नको. म्हणजे असं नाही वाटत की माझी मुलगी माझा अभिमान. मलाही 2 मुलं आहेत, एक मुलगा मुलगी, पण मला खरंच वाटतं माझी मुलगी माझा अभिमान आहे. आज ती पण MBBS ला आहे आणि मला सार्थ अभिमान वाटतो सांगायला की माझ्या पावलावर पाऊल ठेवून आज ती पण MBBS करत आहे. तर खरंच लोकांनी हे सोडायला हवं की आज मुलींचं प्रमाण कमी होत चाललंय. म्हणजे स्त्री भ्रूण हत्या गर्भातच मारल्यामुळे त्यांना आज सरासरी महाराष्ट्राचं जर आपण प्रमाण बघितलं तर 1000 मुलांमागे महाराष्ट्रामध्ये फक्त 971 मुली आहेत. मग त्या वरच्यांना नंतर लग्नाला मुली कुठून मिळणार हाही नाही विचार लोक करत. गर्भ आपण ह्याच्यात मारतो, म्हणजे आईच्या गर्भामध्ये एखाद्या मुलीला मारतो, म्हणजे असंही नाही लोकांना वाटत की तो एक प्रकारचा आपण खून करतो. कारण तोही एक जीव असतो. जन्माला जरी आलेला नसला तरी आईच्या गर्भामध्ये तो जिवंत असतो आणि त्याला आपण मारतो. म्हणजे एक अक्षरशः हत्या करतो. आणि ही हत्या करतानाही लोकांना वाईट नाही वाटत. काही आमच्या वैद्यकीय व्यवसायामध्येही काही अपप्रवृत्ती आहेत. खरंच हे बंद व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी खूप असे हे पण आहेत, म्हणजे PCPNDT ऍक्ट सारखे काही ऍक्ट पण आहेत, त्याच्या खाली शिक्षाही आहे. म्हणजे PCPNDT ऍक्ट असं आहे की तुम्हाला गर्भनिदान करता येत नाही. मग जर तुम्ही गर्भनिदान केलं तर करणाऱ्या डॉक्टरलाही शिक्षा होते, करणाऱ्या त्या आई वडिलांनाही शिक्षा होऊ शकते, जो प्रवृत्त करणारा आहे त्यालाही शिक्षा होऊ शकते. आणि एवढं असतानाही लपून छपून असे प्रकार केले जातात. आणि आज 21व्या शतकात येऊनही लोक असे प्रकार करतात. खरंच वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणाल की महिला प्रवृत्त करतात, म्हणजे एक प्रकारचा कुऱ्हाडीचा दांडा गोतास काल म्हणायला हरकत नाही. तर बऱ्याच अंशी मला ह्या 21व्या शतकाचा विचार करताना मुलगा होणं किंवा मुलगी होणं ही खरंच कुणाच्या, म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की महिलेच्या हातात असतं, पण तसं नाही. शास्त्र सुद्धा काय आहे, सायंटिफिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर ते पूर्णतः पुरुषाच्या ह्याच्यावर असतं. कारण X आणि Y क्रोमोझोम, जेव्हा Y क्रोमोझोम पुरुषामधून येतो त्यावेळी मुलगा होतो, जन्माला येतो. आणि पुरुषाच्या ह्याच्यातून जेव्हा XX दोन्ही X, म्हणजे एक महिलेचा X आणि पुरुषाचा X, तेव्हा मुलगी जन्माला येते. पण आजही जर मुलगी झाली तर स्त्रीलाच दूषणं दिली जातात आणि स्त्रीलाच बोललं जातं. आणि हे कसं वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे, म्हणजे पिढ्याला पिढ्या चालत आलेलं आहे. सासूने सुनेला दूषणं दिलं, मग ती जेव्हा सासू झाली तेव्हा तिने तिला. त्याच्यामुळे अगदी म्हणजे आपण म्हणू हे की खालच्या ह्याच्यामध्ये, खालच्या वर्गामध्ये दिसतं, पण फार चुकीचं आहे. अक्षरशः वरच्या वर्गांपासून ते अगदी खालच्या वर्गांपर्यंत सगळ्यांमध्ये ही दिसते, प्रवृत्ती दिसते की मुलगी नको. ना आता खालचा वर्ग विचार करता आणि वरचा वर्ग, तर तुम्ही म्हणणार वरच्या वर्गामध्ये मी आता बऱ्याच वेळेला आदिवासी समाजामध्ये मी वावरलेलो आहे.
त्यांच्या कधीच असं नसतं की मुलगा हो मुलगी हो असं खरं म्हणजे नाही म्हणताय ते खरं झालं, कारण मीही बघितलंय म्हणजे त्यांना अगदी 2-3 झालं तरी ठीक आहे, पण ते काही हो असं असतं त्यांचं. आणि एक उच्चभ्रू समाजामध्ये असं असतं की मला एकच मुलं हवंय आणि मग तो मुलगाच हवाय, आणि मग त्या मुलाच्या हव्यासापोटी मग ही स्त्री भ्रूण हत्या केली जाते, आणि मग त्याच्यामध्ये मग सगळ्यांना गोवलं जातं, मग वैद्यकीय क्षेत्र आलं, सर्वच आले, म्हणजे एका ह्याच्यासाठी पूर्ण हे केलं जातं, साखळी तयार होते. आज आपण पेण तालुक्याचा विचार केला तर कशा प्रकारची स्थिती आहे? पेणमध्येही जर बघितलं तर 1000 मुलींमागे मुलींचं प्रमाण कमी आहे, पण आपल्याकडे तसं कमी प्रमाणात आहे, म्हणजे लिंगभेद वगैरे कमी प्रमाणात आहे आपल्याकडे केला जातो, पण तरीही माहिती नाही मला, म्हणजे छोट्या प्रकारे चालत असेल तर नाही मला नाही. पण आम्ही एक प्रसार माध्यम म्हणून जेव्हा फिरत असतो ते मला थोडंसं प्रमाण कमी वाटतं की नाही होत असं, परंतु त्याला इलाज नाही, कारण ते समाजात जी प्रवृत्ती आहे मुलगाच हवा ते खूपच हे केलं जातं. मॅडम, आपण आता बोलत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवलंय की आता आपल्याकडे पाश्चात्तीकरणाचं खूप ओढा ओढला गेलाय, त्यामुळं ग्रामीण भाग असो शहरी भाग असो मुलींचं राहणीमान बदललंय. तर ह्याच्यावर काय आपलं तुम्ही सांगणार की कसं राहणीमान पाहिजे? पाश्चात्य संस्कृती आल्यामुळे ना म्हणजे मुलांनी ते अंध अनुकरण करायला सुरुवात केली आहे, म्हणजे जसं तिकडे वागतात तसं वागायला बघायला लागलेली आहेत मुलं, आणि मग त्याच्यामुळे त्यांच्या शारीरिक ह्याच्यावर परिणाम व्हायला लागले. उदाहरणच द्यायचं झालं तर पूर्वी जे पाळी येण्याचं प्रमाण किंवा पाळी येण्याचं वय मी म्हणेन की जे पूर्वी 13-14 किंवा 12च्या नंतरच असायचं, ते अक्षरशः मी आता बघितले 9 वर्षाच्या मुलीलाही पाळी येते. 9-10 माझ्याकडे आलेले आहेत, 9-10 वर्षाच्या मुलीलाही पाळी चालू झालेली आहे. का तर आत्ताचं जे खाणं आहे त्याच्याबद्दल पण बोलावं लागेल. म्हणजे आता जे जंक फूडचं प्रमाण वाढलेलं आहे, प्रत्येकाच्या घरात बघावं तर संध्याकाळी हा मग आता पिझ्झा खाऊया, नको आता जेवण, मग ते पिझ्झा खाऊया, बर्गर खाऊया, किंवा रोज चिप्स खाणं, तेलकट खाणं, ह्याच्यामुळे त्यांची प्रकृती लहान वयातच मजबूत होत चाललेली आहे, किंवा ओबेसिटी वाढत चाललेली आहे, आणि मग त्या ओबेसिटीमुळे पाळी येण्याचं वय सुद्धा कमी झालेलं आहे. किंवा हे सामाजिक म्हणण्यापेक्षा सोशल मीडियावर त्यांचे जे कार्यक्रम वगैरे बघितले जातात त्याच्यामुळे पण हार्मोन्स लवकर डेव्हलप होत आहेत, आणि मग मुलींना लवकर म्हणजे पाळीचं वय कमी झालंय. जे पूर्वी 12-13 म्हणजे माझ्या काळात तर 13च्या नंतर, त्याच्यानंतर 12, आणि आता तर 9-10 वर्षामध्येच ती पाळी यायला लागली आहे मुलींना. आणि मग हे जे ते जंक फूड वगैरे खाल्लं जाते त्याच्यामुळे पाळीच्या समस्या इतक्या वाढल्यात की अक्षरशः 10 मुलींमागे मला वाटते 2 ते 3 मुलींना पाळी व्यवस्थित न येणे, नंतर पाळीमध्ये व्यवस्थित अंगावर न जाणे, किंवा पाळीच्या इतर समस्या किंवा इन्फेक्शन असे प्रकार व्हायला लागले. तर थोडंसं एक जंक फूडच्या बाबतीत थोडंसं लक्ष पालकांनी ठेवावं असं मला वाटतं, आणि थोडंसं नियमित व्यायाम करणं किंवा योगा करणं किंवा मेडिटेशन खरंच गरज आहे त्याची. म्हणजे मुलींनाच नाही, सगळ्यांना गरज आहे त्याची. ध्यानधारणा आणि मेडिटेशन आज एक मी तर म्हणेन तो एक आपल्याला आशीर्वादासारखं आहे, ते सगळ्यांनी करावं. योगा, मेडिटेशन, थोडंसं एक्सरसाइज करणं, जंक फूड टाळणं, घरगुती जे असेल ते खाणं. मॅडम, आता आपण सांगितलं की योगा करणं गरजेचं आहे, मेडिटेशन गरजेचं करणं, हे हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी हे करत असताना आणखी काय करायला हवं? नाही, आता जे पाळीच्या संदर्भात समस्या आहेत, मोस्टली हार्मोनल इम्बॅलन्स दिसून येतोय मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये, अगदी विवाहित स्त्रियांमध्येही. तर थोडंसं त्यांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष देणं, रेग्युलर एक्सरसाइज करणं, किंवा आता स्ट्रेसचं प्रमाण पण खूप वाढलंय, चिंता करणं किंवा आपल्या घरगुती किंवा इतर व्यावसायिक ह्याच्या दृष्टीने धावपळीच्यामुळे येणारा स्ट्रेस, मग तो थोडा कसा कमी करता येईल असं बघायला हवंय. जंक फूड खाणं टाळायला हवंय, जेवढं टाळता येईल तेवढं. अजिबात खाऊ नका असं नाही, पण रोज रोज तेच खाणं फार चुकीचं आहे. त्याच्याऐवजी घरगुती पालेभाज्या खा, तुम्ही घरातलं जेवण घ्या, किंवा घरामध्ये जे बनेल ते फ्रेश खा, ताजं खा, शिळं नका खाऊ. फ्रीजमध्ये ठेवायचं, सकाळचं राहिलेलं तेच संध्याकाळी, तसं नका करू. शिळं अन्न खाण्यापेक्षा ताजं बनवून खाते, त्याच्यामध्ये फळांचं, पालेभाज्यांचा समावेश करा आपल्या जेवणामध्ये, आणि जंक फूड जेवढं टाळता येईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे आज विचार केला सोशल मीडिया आणि आपण विचार केला तर मोबाईल, ह्या मोबाईल मुलं काय राहणीमानावर मुलींच्या परिणाम झाले? खूपच म्हणजे चांगला प्रश्न आहे. मोबाईल आणि त्याच्यातून मध्ये बाकीचे इंस्टाग्राम म्हणा, स्नॅपचॅट म्हणा, ह्या प्रकारातून म्हणजे मुलं त्याच्या अक्षरशः आहारी गेली. किंवा जे शॉर्ट्स दाखवले जातात मोबाईलवर, शॉर्ट्स व्हिडिओ असतात, 1 मिनिटात चेंज होतो किंवा अर्ध्या सेकंदामध्ये पण चेंज होतो तो व्हिडिओ. रील्स त्याच्यामध्ये मग हा जो टॉपिक चालू असतो, मुलगा पटकन दुसऱ्या टॉपिकवर जातो, आणि मग त्याच्या डोक्यात जे चक्र फिरतात त्याच्याने खरंच म्हणजे त्याच्या शरीरावर पण त्याचा परिणाम होतो, डोळ्यांवर वाईट परिणाम होतो, किंवा तुमच्या शरीरावर पुढे खरंच त्याचे दुष्परिणाम होतात. त्याच्यामुळे
खरंच वाईट आहे. आणि सोशल मीडियातून घेण्यासारखंही असतं, पण वाईट पण खूप दाखवलं जातं. त्याच्यामुळे त्याच्यातून किती आपण घ्यायचं ते आपल्यावर आहे, किंवा त्याच्या किती आहारी जायचं तेही आपल्यावर आहे. तर तेही थोडंसं बघायला हवंय. मॅडम, शेवटाकडे जाताना मला एवढंच सांगायचं की आपण महिला दिनानिमित्त बोलत आहोत, तर भविष्याच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने महिलांनी कोणत्या प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे? म्हणजे कारण एक महिला जर सुरक्षित असेल तर अख्खा कुटुंब असतो. म्हणूनच नाही, एक महिला म्हणजे जसं पूर्वी म्हणायचे एक महिला शिकली तर अख्खं कुटुंब शिकेल, तसंच एक महिलाचं आरोग्य जर व्यवस्थित असेल तर तिच्या अख्ख्या कुटुंबाचं आरोग्य व्यवस्थित राहील असं मला वाटतं. त्याच्यामुळे तिने प्रथम आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि स्वतःचं आरोग्य जपत जपत कुटुंबाचं आरोग्य पण जपायला पाहिजे. तर स्वतःच्या आरोग्याकडे जपताना तिने सकाळी खरंच म्हणजे प्रत्येकाची, अक्षरशः राबणारी महिला म्हणजे शेतात राबणारी महिला ते उच्च पदावर असणारी महिला, प्रत्येकाची एवढी घाई असते. व्यावसायिक असो किंवा डॉक्टर असो, इंजिनियर असो, शेतात राबणारी असो, भाजी विकणारी असो, प्रत्येकाची एवढी घाई असते की सकाळी उठून माझ्या कुटुंबाला जेवण बनवायचंय किंवा बाकी घरातली कामं आटपायची आहेत, मला कामावर जायचं आहे. पण ह्या सगळ्यामध्ये कमीत कमी तिने स्वतःसाठी अर्धा तास काढावा. त्या अर्ध्या तासामध्ये थोडंसं एक्सरसाइज की जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार जे आवश्यक आहे ते एक्सरसाइज करावं. थोडंसं 15-20 मिनिटं सकाळ संध्याकाळ ध्यानधारणा करावी मानसिक आरोग्यासाठी. जसं आपण शारीरिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न करतोय तसं मानसिक आरोग्य जपणंही फार गरजेचं आहे. कारण आजच्या या धावपळीच्या ह्याच्यामुळे स्ट्रेसचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की शारीरिक आरोग्याकडे आपण लक्ष दिलं आणि मानसिक आरोग्याकडे नाही दिलं तर भले तुमचं शरीर जरी तंदुरुस्त असलं आणि तुम्ही मनाने खचलात. कालचीच मला वाटते गोष्ट आहे, एवढ्या मोठ्या पदावर असणारे ओक सर, म्हणजे इतकं शॉकिंग होतं. आणि मी सरांना पर्सनली भेटलेली, खरंच एक चांगलं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे मला इतका शॉक बसला ऐकल्यावर की असंही करू शकतात. एका शाळेला भेट, म्हणजे त्या आईलेकर शाळेला भेट देण्यासाठी आले, भेट दिली सुद्धा त्यांनी आणि अचानक जाऊन तिथे असं केलं. म्हणजे खरंच मानसिक आरोग्य जपणंही गरजेचं असतं. तर महिलाच नाही, सर्वांनीच जपायला हवंय. पण महिला दिन आहे आणि आपण महिलांच्या आरोग्याविषयी बोलतोय, तर प्रत्येकीने थोडा वेळ काढून एक्सरसाइज करावं, मानसिक आरोग्यासाठी ध्यानधारणा, योगा करावा. नंतर थोडंसं स्ट्रेस कसं रिलीज करता येईल असं बघावं, कुटुंबासोबत वेळ घालवावा आणि पूर्ण सगळं आपल्या जसं व्यवसायासाठी आपण किंवा समजा आपल्या नोकरीसाठी लक्ष देतो तसं आपल्या कुटुंबाकडे पण लक्ष द्यावं. स्वतःचं आरोग्य जपत जपत आपल्या कुटुंबाचं पण आरोग्य जपावं असं मला वाटतं. पण शेवटाकडे आमच्या प्रथेनुसार एक रॅपिड फाईट आमच्याकडे जो आहे एक भाग, त्यातले मी 4 प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत. त्यातलं तुम्ही सांगा, शहाबाद की डोलवी? दोन्ही महत्वाचे आणि माझ्या दृष्टीने दोन्ही सारखे. म्हणजे एकाने मला घडवलं, शहाबाजनी मला घडवलं, डोलवीनेही मला तितकंच प्रेम दिलं. माझे सासरेही नेहमी माझ्या ह्याच्या मागे असायचे, त्याच्यामुळे दोघंही माझ्या दृष्टीने तितकेच महत्वाचे. जर डॉक्टर नसतात तर काय असतं? डॉक्टर नसते ना तर मग मी नक्कीच ह्याच्यात सैन्यात गेली असती. कारण माहिती नाही, माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की कुठेतरी सैन्यामध्ये जाऊन, असं मी लहानपणापासून डॅशिंग होती. मला माझ्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये सगळे असं कडक लक्ष्मी आणि असं झाशीची राणी म्हणून चिडवायचे. तर मे बी कदाचित सैन्यामध्ये, आर्मीमध्ये वगैरे कुठेतरी असती. निवडायचं झालं तर मुलं की पती? दोन्हीही सारखेच आहेत, तर दोघांनाही सारखंच वेटेज देणार. कारण माझी मुलगी पण आज MBBS करते. खरंच मला खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं आणि दोघांनाही सारखं वेटेज. भविष्यात काय आहे तुमच्या डोक्यात असं? म्हणजे मी जी आरोग्य सेवा स्वीकारली ती म्हणजे एक सेवा म्हणून स्वीकारली. मला कधीच असं वाटलं नाही की त्याच्यातून खूप असा पैसा कमवावा किंवा वाईट मार्गाने. तर ही आरोग्य सेवा माझ्या हातून निरंतर घडो आणि खूप साऱ्या पेशंटना माझ्या हातून गुण यावं आणि खूप साऱ्या लोकांना माझ्या हातून सेवा भेटावी अशी माझी इच्छा आहे. मला महिला, आज 8 मार्च आहे आणि 8 मार्च आपण एक जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. तर थोडासा इतिहास म्हणजे 8 मार्च रोजी अमेरिकेमध्ये महिलांनी आंदोलन करून स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन केलं आणि मग त्याची आठवण म्हणून हा दिन आपण साजरा करतो. 1975 सालापासून संयुक्त राष्ट्रांनी डिक्लेअर केलं की जागतिक महिला दिन आपण 8 मार्चला साजरा करूया. तर महिलांना एक स्वतःच्या जाणीव व्हावी की स्वतःचे अधिकार काय आहेत ह्याची जाणीव व्हावी, याच्यासाठी हा दिन साजरा केला जातो. तर उच्च पदावर असणाऱ्या सर्व महिलांपासून ते राबणाऱ्या सर्व महिलांना आपल्या अधिकाराची जाणीव व्हावी याच्यासाठी हा दिन असतो. तर एक महिलांसाठी मला वाटतं की आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू. तर सगळ्या महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.